संपूर्ण या भारत देशामध्ये त्याप्रमाणे प्राथमिक शाळा आठेगाव या ठिकाणी 15 ऑगस्ट हा संपन्न स्वातंत्र्य दिन संपन्न होत आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व गुरुजन वर्ग आणि ग्रामस्थ आज या ठिकाणी आपल्या आठेगाव येथील विद्यार्थिनी या सर्वांनी अतिशय स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी भाषण केले। स्वातंत्र्याचं महत्त्व या ठिकाणी त्यांनी पटवून दिलं। तर या दिनी मी आपणा सर्वांना भारत देशवासियांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अधिक वेळ न घेता आधीच वेळ जास्त झालेला आहे त्यामुळे मी आज या ठिकाणी देशाचं आणि आपल्या आठेगाव येथील ध्वजारोहण सैनिकाच्या हस्ते या शाळेचं झालेलं आहे। तर या ठिकाणी प्रथम मी शाळेचा एक सदस्य म्हणून सैनिकावरती एक वाक्यरचना या ठिकाणी केली मी ती आपल्या समोर मांडतो। देशाच्या हितात सैनिक जे कर्तव्य करते धन्य ते सैनिक धन्य ते माता पिता तयाची या देशाच्या हिता जे सैनिक करते देशाच्या हिता जे सैनिक बलिदान करते धन्य ते सैनिक धन्य ते माता पिता तयाची या देशाच्या हिता जे सैनिक घरादाराचा त्याग करते देशाच्या हिता जे सैनिक देशाचे रक्षण करते धन्य ते सैनिक धन्य ते माता पिता तयाची या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम। त्याचप्रमाणे आपल्या आज या देशामध्ये जगामध्ये औद्योगिकीकरण वाढलं, कारखानदारी वाढले आणि या ठिकाणी अतिशय हे झाडं ही नैसर्गिक संपत्ती आहे ती कमी होत चालली आणि या ठिकाणी थोडं हवेचं दूषिताचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललं। त्यामुळे देशामध्ये सर्व ठिकाणी पर्यावरण टिकावं यासाठी देश पातळीवर राज्य पातळीवर गाव पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला जातो आणि त्याच माध्यमातून आपल्या गावामध्ये सुद्धा या 10-20 वर्षामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अतिशय चांगला असा उपक्रम झाडं लावण्याचा केला, झाडं जगवली आणि आपल्या गावाची शोभा वाढवली। तर त्याबद्दल मी या ठिकाणी काही वाक्यरचना आपल्या समोर मांडतो। गरज झाडाची बसायला सावली लागत असेल तर झाडे लावा, उन्हापासून आपलं संरक्षण करायचं असेल तर झाडे लावा, जिवंत राहायचं असेल तर झाडे लावा, ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाडे लावा, घरं बांधायचे असेल तर झाडे लावा, भवसिंधू तोडून जायचं असेल तर झाडे लावा, गोड फळे खायचे असेल तर झाडे लावा, गोड आंबे खायचे असेल तर आंब्याची झाडे लावा, जगामध्ये जगायचं असेल तर झाडे लावा, झाडे जगवा। आणि आपल्या आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येकच्या शेतामध्ये आणि गावाच्या जवळ जिथे लावता येईल तिथे झाडाचं या ठिकाणी वृक्षारोपण करावं आणि झाडं लावा आणि झाडे जगवा असा हा संदेश या ठिकाणी मी आज या आपल्याला 15 ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।